बक्षीसपत्र हे कशा पद्धतीने केलं जातं ती कलम 123 मध्ये सांगितलेलं आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या. ट्रान्सफर हाऊ मेड, कशा पद्धतीने हे ट्रान्सफर आता आपल्याला हे करायचं आहे. तर यामध्ये जर इमोवेबल प्रॉपर्टी असेल, आपली अचल संपत्ती असेल, स्थावर प्रॉपर्टी असेल, जी की आता समजा एखादं घर आहे, शेत आहे, बिल्डिंग आहे, ते हलवू शकत नाहीत आपण, अशी इमोवेबल प्रॉपर्टी असेल, तर अशा प्रकारच्या इमोवेबल प्रॉपर्टीच्या स्थावर मालमत्तेच्या बक्षीसपत्रासाठी अशा प्रकारचं बक्षीसपत्र हे रजिस्टर्ड बक्षीसपत्र असायला हवं, म्हणजे ती की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर्ड केलेलं असावं. आणि अशा बक्षीसपत्रासाठी मस्ट बी रजिस्टर्ड डॉक्युमेंट, जो कोणी तो डोनर आहे त्याची त्यावरती सही असायला हवी. म्हणजे जो कोणी बक्षीसपत्र लिहून देतो त्याची त्याच्यावरती सही असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा बक्षीसपत्राला ऍटलिस्ट कमीत कमी 2 विटनेस असावे, म्हणजे 2 पेक्षा जास्त विटनेस सुद्धा आपण देऊ शकतो. पण अशा बक्षीसपत्राला 2 विटनेस असावे, 2 साक्षीदार असावे. तसेच